नमस्कार, संगीताच क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण हा त्रिकोणी शेप असलेला पेटलसारखा शेप असलेला 2 कलरचा नेकलेस बनवणार आहोत. हे पहा, ह्याच्यामध्ये मी सिल्कची 4 प्लायची ऊल वापरली आहे. त्यानंतर गोल्डन कलर बीड्स वापरलेले आहेत. गोल्डनचे लटकनसुद्धा आहे आणि मध्ये कॉपर कलरमध्ये शिंपल्याच्या आकाराचं शिंपल्यासारखं दिसणारं असं हे पेंडन आहे. हा व्हिडिओ स्पेशली मी अनिता कोटडिया म्हणून माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी बनवलेला आहे. त्यांनी एक मला वाटतं 2 महिन्यापूर्वी रिक्वेस्ट पाठवली होती की मला या आकाराचं असं नेकलेस बनवून दाखवा म्हणून. त्यासाठी मी हा बनवला आहे. छान असा वेस्टर्न लुकमधला नेकलेस वाटतो पहा. वेस्टर्न क्लोथवरती सुद्धा चांगला दिसेल. इवन ट्रेडिशनल क्लोथवरती सुद्धा जर मॅचिंग कलरचं घातले तर त्याच्यावरती सुद्धा हा खूप छान असा दिसेल. चला तर आपण स्टार्ट करू. हारासाठी लागणारं साहित्य बघू आपण. नेकलेससाठी 2 कलरची ऊल घेतलेली आहे. शायनिंग ऊल आहे ही पहा. 4 प्लाय आहे. एक पिवळा कलर घेतला आहे आणि हा एक डार्क भगवा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे छोटेसे असे लटकन जी आहे ती अशी त्रिकोण जो विणलेला आहे त्याच्या खाली अशी लावायला. मधल्या त्रिकोणासाठी मी असं हे मोठं शिंपल्याचं जे आहे ते लटकन घेतलेली आहे आणि बीड्स लागणार आहेत आपल्याला गोल्डन कलरचे. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात आधी आपल्याला हे असा हा ट्रायंगल बनवून घ्यायचा आहे त्रिकोण. त्यासाठी मी 1.75 mm क्रोशे हुक वापरणार आहे आणि आपण येलो कलर आणि ऑरेंज कलरचे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत. त्रिकोण बनवण्यासाठी मी स्लिप नॉट घालणार. हे पहा, स्लिप नॉट घातल्यावर आपल्याला 10 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 चेन घेतल्यात. आता पहिल्या राऊंडसाठी या 10 चेनवरती आपण 10वी चेन सोडून 9व्या चेनपासून प्रत्येकी एक सिंगल खांब घालायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल खांब घालून घेणार. 10 चेन घेतल्यात आपण. एक चेन स्किप केली आणि पुढच्या चेनपासून प्रत्येक चेनवरती एक, अशाप्रमाणे टोटल 9 सिंगल खांब आपण घालून घेणार आहे. हे पहा, असे 9 सिंगल खांब आपण घालून घेतलेले आहेत. आता टर्न करायचं आहे. चेन वगैरे घ्यायची नाही आहे आणि पहिल्या 2 खांबामध्ये आपल्याला 2 टॉक म्हणजे 2 स्टिच टुगेदर घालायचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या खांबातून मी सुई खेचून घेणार आणि टाका बंद करणार आणि पुढच्या ह्या शेवटच्या 2 खांबापर्यंत येईपर्यंत, म्हणजे पुढच्या 1 2 3 4 आणि 5, पुढच्या 5 खांबामध्ये आपण प्रत्येकी एक सिंगल खांब घालून घेणार. आणि पुढचे जे 2 आहेत हे त्या दोघांमध्ये टू टॉक म्हणजे 2 DC टुगेदर. पहिल्या खांबामधून दोरा काढला आहे, सुई घालून दोरा काढला, टाका बंद नाही करायचा आहे, पुढच्या खांबामध्ये घालायचा आहे, दोरा खेचून घ्यायचा. आता 3 लूप झाले. 3आतनं एका वेळी खेचायचा म्हणजे 2 स्टिच टुगेदर. जसं की हे 9 खांब होते, आता आपल्याकडे इथे बघा 6 खांब 9चे 7 खांब झालेले आहेत. टर्न करायचं आहे. प्रत्येक खांबावरती एक सिंगल खांब घालायचं आहे म्हणजे 7 खांबावरती प्रत्येकी एक खांब.
हे आपलं तिसरं राऊंड. टर्न करायचे. आता चौथ्या राऊंडला स्टार्ट करायचे. आता हे जे 7 खांब आहेत ते चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला 5 करायचे आहेत. त्यासाठी पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 वरती 2DC टॉक घालणार. म्हणजेच पहिल्या खांबामध्ये सुई घालायची, दोरा खेचून घ्यायचा, टाका बंद न करता दुसऱ्या खांबामध्ये सुई घालायची, दोरा खेचून घ्यायचा आणि तिन्ही लूपमधनं एका वेळी काढून हे दोन्ही टाक्यांमधनं एक खांब बनवायचा. पुढच्या 3 खांबावरती प्रत्येकी एक एक खांब बनवणार. 1 2 3 आणि पुढच्या 2 खांबावरती पुन्हा 2DC टुगेदर. हे पहा, चौथं राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे. तिसरं राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे. टर्न करायचं आहे. चौथ्या राऊंडला प्रत्येक खांबामध्ये एक एक घालायचं आहे. हे पहा, पहिल्या राऊंडला 9 खांब घातले, दुसऱ्या राऊंडला 7 घातले, तिसऱ्या राऊंडला प्रत्येक खांबामध्ये एक एक घातला, चौथ्या राऊंडला परत 2DC टूक केलं. आता हे 5वं राऊंड प्रत्येक खांबामध्ये एक एक असं म्हणून 5 खांब झाले. टर्न करायचं. 6व्या राऊंडला पुन्हा 2DC टुगेदर. पुढच्या एका खांबामध्ये 1 आणि पुन्हा 2DC टुगेदर. म्हणजे जे 5 खांब होते त्याचे आपण आता 3 खांब केले. हे पहा, 3 खांब बनवले. टर्न करायचे. प्रत्येक खांबामध्ये एक एक सिंगल खांब घालायचे. 7वं राऊंड. आणि लास्ट राऊंड घ्यायचे 8वं राऊंड. त्यासाठी तिन्ही खांबामध्ये एकच टाका कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी तिन्ही खांबामधनं प्रत्येक वेळी सुई टाकून दोरा खेचायचा आहे, पण टाका बंद न करता अर्धवट टाका. हे 4 लूप आले, 4ही लूपमधनं एका वेळी दोरा खेचून घ्यायचा आहे. एक सिंगल चेन घ्यायचे आणि हे खेचून असा सर्कल बंद करायचं आहे. हे पहा, जेणेकरून हे सेम साईजमध्ये रेडी झालेलं आहे. आता आपल्याला दोरा थोडासा लांब ठेवायचा आहे, कारण आपल्याला इथे सेंटरला ही लटकन जी आहे ती लावायची आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही अशी लावू शकता, राऊंडमध्ये लावू शकता. मला हे हाफ राऊंडमध्ये छान वाटली त्यामुळे मी ही घेते. आणि हे इथे असं दोऱ्याने शिवू शकता किंवा मी हे सुईनेच अटॅच करणं पसंत करते, म्हणजे टाईम वाचतो. ही फ्रंट साईड आहे त्यामुळे मी पाठच्या साईडला ह्याला गाठ मारणार सुईने ह्या दोऱ्याची, जेणेकरून ही जी लटकन लावलेली आहे ती सुटणार नाही. असं हे एक नॉट मारून फिक्स करून घ्यायचं आणि एक्स्ट्रावाला दोरा जो आहे तो असं हाईड करायचा. हा दोरासुद्धा स्टिच करता करता आतमध्ये न घेता नाही आला तर या साईडने खालच्या साईडला हाईड करून टाकायचं. असे हे मी
जेवढे आपली रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे, जेवढा मोठा हवा त्याप्रमाणे घ्यायचा. हा जरा मी मोठा बनवलेला आहे. टाके सेम आहेत, फक्त हा मी 2.5 mm ने बनवला कारण हा सेंटरचा होता आणि ही जी लटकन लावणार होती ही जरा मोठी असल्यामुळे त्याला साजेसा बनवायला पाहिजे म्हणून मी ते साईज बनवलेली आहे. अदरवाईज बाकी सेम आहेत. ते 1.75च्या सुईने बनवलेले आहेत. मध्ये सेंटरला 1 आणि या साईडला 6 आणि या साईडला 6 असे टोटल मी 13 त्रिकोण बनवून घेतलेले आहेत. हे पहा, आता जसे हवे त्या पद्धतीने मी इथे जॉईन करणार आहे. माझ्याकडे या लटकन कमी होत्या त्यामुळे शेवटचे 2 जे आहेत म्हणजे पाठच्या साईडचे ते मी विदाऊट लटकन जॉईन करणार आहे आणि बाकी सगळे लटकनवाले आहेत. तर आपण नेकलेस बनवायला स्टार्ट करू. हे पहा, या पद्धतीने आपण असा बनवणार आहोत. तसं मी लावून घेतलेलं आहे आणि आता नेकलेस बनवायला सुरुवात करते. नेकलेसचा बेस बनवण्यासाठी आपण हे पहा, हे 40 बीड्स जे आहेत गोल्डन कलरचे ते दोऱ्यामध्ये ओवून घेतलेले आहेत आणि आता बेस बनवायला स्टार्ट करायचं आहे. त्यासाठी मी एक स्लिप नॉट घालणार आणि मी 10 चेन घेणार आहे. 10 किंवा 15 तुम्हाला जेवढं लांब हवं आहे नेकलेस त्या पद्धतीने घेऊ शकता. मी इथे फक्त 10 चेन घेणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 चेन घेणार आणि आता हे जे स्क्वेअर आहेत ते सगळे स्क्वेअर लाईनमध्ये जे लावले होते ते सगळे मी आता ह्याच्यामध्ये जॉईन करत जाणार आहे. त्यासाठी ही वरचं जी चेन दिसते लूपमध्ये ते हे जे 9 चेन आहेत त्या 9 चेनमध्ये सगळ्यांमध्ये स्लिप स्टिच करत जायचं आहे आपल्याला. स्लिप स्टिचने हे जॉईन करायचं आहे. प्रत्येक टाक्यात आपण स्लिप स्टिच करतो आहे. टोटल एक असं त्रिकोण जोडताना आपल्याला टोटल 9 स्लिप स्टिच करायला लागतील कारण बेस आपला 9 खांबांचा आहे. त्रिकोणाचा जो बेस आपण पहिला बनवलेला आहे त्या बेसप्रमाणे आता आपण हे सगळ्या टाक्यातून एक एक स्लिप स्टिच करून हा त्रिकोण जॉईन करून घेणार आहे. हे पहा, तसंच आता पुढचा येलो कलर घ्यायचा आहे आता जॉईन करायला. सेम जसा हा जॉईन केला तसाच जॉईन करायचा आहे याला पण. स्लिप स्टिचने जॉईन करायचं आहे याला सुद्धा. हे पहा, आपण जॉईन झालेला आहे. सेम पद्धतीने बाकी सगळे सुद्धा मी जॉईन करून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, हे सगळे स्क्वेअर मी असे जॉईन करून घेतले आहे विथ स्लिप स्टिच. आता जसं या साईडला मी 10 चेन बनवल्यात तशात या साईडला सुद्धा 10 चेन बनवून घेणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 चेन बनवल्यात. 10 चेनमध्ये 10 सिंगल काम होतील आपले. फक्त एक चेन घेऊन आपल्याला टोटल 11 चेन करायचे आहेत.
म्हणजे 10 सिंगल खांब घालायचे आहेत. वर फर्स्टवाली चेन आपण सोडणार आहे, त्यामुळे टोटल 11 चेन घातलेत. ही अगदी सुईच्या बाजूची म्हणजे 11वी चेन आपण स्किप करणार आणि 10व्या चेनपासून प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालणार. हे पहा 10 चेनमध्ये प्रत्येकी आपण एक एक सिंगल खांब घातला आहे. आता इथे टर्न करायचं आहे आपल्याला आणि इथे घालताना ही जी स्लिप स्टिच घातलेली आहे ती आणि स्क्वेअरचा एक वरचा भाग, अशी ही 2 चेनची वरची जे 2 चेन दिसतात 2 लूप, त्यामध्ये आपण एक एक सिंगल खांब घालायचं आहे. हे पहा हे जे वरचे 2 लूप आहेत त्या वरच्या 2 लूपमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालणार आपण. तसंच पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा तसंच करणार आहे आपण. प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालणार आहे ह्या अशा वरच्या लूपमध्ये. ह्या त्रिकोणाचा एक लूप आणि इथे सिंगल खांब हे स्लिप स्टिच घातले आपण त्याचा एक लूप. अशा पद्धतीने याला असं घेऊन आपण प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालायचा आहे. अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेते. हे पहा सगळे त्रिकोण जे आहेत ते आपण आता असे जॉईंट करून घेतलेले आहे. आता हे जे सिंगल खांब जिथे स्टार्ट केलं होतं, चेन घेतलेले होते, तिथे सुद्धा आपण एक एक सिंगल खांब घालून घेणार आहोत. म्हणजे टोटल ज्या 10 चेन होत्या त्या 10 चेनवरती आपले टोटल 10 सिंगल खांब होणार आहेत. हे पाय 10 खांबावरती आपण टोटल 10 सिंगल खांब घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला टर्न करायचं आहे आणि प्रत्येक टाक्यामध्ये एक एक स्लिप स्टिच घालत जायचं आहे. दुसऱ्यावाल्या इथपर्यंत जिथे आपण हे गोल्डन इथे येल्लोवाला सुरू होतो आहे तिथपर्यंत असं हे स्लिप स्टिच घालत जाते. इथे आपण गोल्डन मनी जॉईन नाही करणार आहे, कारण हा जो शेवटचा ट्रायंगल आहे त्रिकोण
दोन्ही साईडचा त्या त्रिकोणला आपण खालच्या साईडने गोल्डन कलरचं काय लटकन वगैरे लावलेली नाही आहे, त्यामुळे ह्याला ब्लँकच ठेवायचं आहे. असंच स्लिप स्टिच करत जायचं आहे. हे पूर्ण राऊंड आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर टर्न करून आपण हे बीड्स जॉईन करणार आहोत. हे आपण आता कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता लास्ट इथे आपल्याला मनी जॉईन करायचे. त्यासाठी मी हा जो अप्पर लूप आहे त्या अप्पर लूपमध्ये दोरा जॉईन करणार आणि ह्याच लूपमध्ये वर्क करणार आहे मी. आधी हा सगळ्यात वरचा दोरा आहे, लूप आहे, त्याच्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे. एक नॉट लावून एक चेन घ्यायचे आणि आता आपल्याला एक बीड्स घ्यायचं आहे. टाका बंद करायच्या आधी हा मणी इथे घ्यायचा आहे आणि मणी आतमध्ये ठेवून आपण हा सिंगल खांब कंप्लीट करायचा. पुढच्या 2 टाक्यावरती प्रत्येकी एक सिंगल खांब मण्याशिवाय घ्यायचा आहे आणि तिसरा खांब मणी घेऊन घ्यायचा आहे. पुढचे 2 सिंगल खांब पुन्हा मण्याशिवाय आणि तिसरा खांब पुन्हा मणी घेऊन. हे पहा, म्हणजे असे प्रत्येक खांबाच्या वरती असे हे 3 गोल्डन मणी डिझाईन म्हणून येतील. अशा पद्धतीने हे पूर्ण राऊंड मी कंप्लीट करून घेते आणि हे आपलं शेवटचं राऊंड असेल. हे कंप्लीट झालं म्हणजे आपला नेकलेस रेडी होईल. हे मी पूर्णपणे कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. आणि रेडी झालेला आहे आपल्याला हा छान असा 2 कलरमध्ये ट्रायंगल शेपवाला नेकलेस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.